डोळा
दगडा अति मूर्खता दगडा अति मूर्खता दगडा वाचील जो कोणी वाचील जो कोणी वाचील जो कोणी गणित्याची लोटांगणी गणित्याची लोटांगणी गणित्याची लोटांगणी गणित्याची लोटांगणी गणित्याची लोटांगणी होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी होय अज्ञानासी सावरया केसी सावरया केसी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा
पंढरी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया डोळा पहावी पंढरी पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी अज्ञानासी
ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी ज्ञान हो या ज्ञानासी ऐसा वर या टिकेसी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान हो या ज्ञानासी ऐसा वर या टिकेसी वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी ज्ञान हो या ज्ञानासे ऐसा वर या टिकेसी श्री संतांची माथा चरणावरी संतांचे माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांचे माथा चरणावरी अंगही करी दंड
भक्ति ज्ञान विरागाप्तं वैष्णवानां किलोत्तमं वंदे श्री शंकरपुरीनाथं सिंगवे तीर्थक्षेत्रनिवासिनं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान हो या ज्ञानाशी ऐसावर या टिकेसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त पंढरपूर निवासी भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या दाशी म्हणून ज्यांची विशेष आदरणीय उल्लेख होतो त्या भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जनाबाईंचा गोड चिंतनीय चार चरणाचा ज्ञानेश्वरीतली दिव्यता प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ असा आहे। जनाबाई सांगतायत मुखाने ज्ञानेश्वरी वाचावी आणि डोळ्यांनी पंढरी पहावी। काय आहे तेजस्विता त्या ज्ञानेश्वरीमध्ये? जनाबाईंचा उद्घोष आहे अज्ञानाला सुद्धा ज्ञान होण्याची दिव्यता ज्ञानेश्वरीमध्ये आहे। ऐसा वर या टिकेसी किंवा त्या टिकेसी असा दिव्य वर ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरीमध्ये आहे। केवळ मनुष्यालाच ज्ञान होतंय असं नाही, जडांना सुद्धा ती उद्धाराची दिव्यता प्राप्त होते। ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा। जनाबाई सांगतात असा जो कोणी अंत्यत शुद्ध अंत करणारी ज्ञानेश्वरी वाचील मी त्यांना साष्टांग प्रणिपात करील। वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी ज्ञान होया ज्ञानासे ऐसावर या टिकेसी। अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्या समोर प्रतिपादित केला। इथं आल्याच्या नंतर तुम्हा सर्वांना पाहिल्याच्या नंतर सद्गुरू श्री शंकर पुरीजी महाराजांचा हा संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ हा भव्य दिव्य महोत्सव पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय हा कार्यक्रम सिंगवे गावामध्ये नसून साक्षात अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिरात कार्यक्रमाचं नियोजन आहे की काय हा प्रतिभास या धर्ममंडपामध्ये प्रतीत होतो, विदित होतो। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार। आशुतोष भक्तवत्सल भगवतानां पांडुरंगानां कृपाशीर्वादेन आळंदी वल्लभ मुक्त कविले तेजनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनां कृपाशीर्वादेन वैराग्य रास रसज्ञ देहो निवासन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनां कृपाशीर्वादेन विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांनां कृपाशीर्वादेन एतस्मिन् नाशिक जनपदे निफाड तहसीले सिंगवे एतस्मिन् ग्रामे कार्यक्रम शबौ शोभनम सुंदरम सुष्टुम च नियोजनम ब्रह्मलीन सद्गुरु श्री शंकरपुरीजी महाराज संजीवन समाधी प्रीत्यर्थम कार्यक्रम शबौ शोभनम सुंदरम सुष्टुम च नियोजनम एतस्मिन् वर्षापि संजाता एव एतस्मिन् वर्षे 65 वर्षांनी अतीतानि नाम सुवर्ण महोत्सव प्रीत्यर्थम कार्यक्रम शबौ शोभनम नियोजनम एतस्मिन् वर्षापि संजाता एव अत्र आगत्य बहु मनसि प्रसन्नता भवति एव सर्वे ग्रामस्थान् दृष्ट्वापि तथा च उपस्थितानां मान्यवरां दृष्ट्वापि सर्वेभ्यो प्रणिपातं करोमि। सर्वे गायकवृन्दः अपि अत्र उपस्थिता एव। द्वयोः मृदुङ्गाचार्य बहु सम्यक् मृदङ्गवादनं करोति। परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज सुपेकर, आदरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण सदानंदजी महाराजस्य दक्षिणतः परमादरणीय श्रद्धेय कीर्तनकारः ज्ञानेश्वरी कंठभूषणं मया समीपम् आगतवन्तः श्रद्धेय श्री भीमरावजी महाराज दरडी शास्त्री अपि अत्र उपस्थिता एव। परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण
व्यंकटेशजी महाराज धवन गुरुजी सर भवन आप यात्रा उपस्थित आहे भवता मृदुंग प्रथम वारं शृणोमी. आदरणीय श्री तुषारजी महाराज डार्ले डेरले महाराजांचे स्वास्थ्य बहु सम्यक असते. तत्र सदानंद महाराज तेजस महाराज सदानंद महाराजांचे स्वास्थ्यमापी बहु सम्यक असते. प्रातःकाले किं खादति अहमपि न जानामि. काजू बदाम पिस्ते दुग्धम इत्यादिकं खादितव्यं तेन स्वास्थ्यम् एतादृशं भविष्यति एव. अतः सर्वेभ्यो प्रणिपातं करोमि. विशालतं मण्डपं दृष्ट्वापि उत्तमः ध्वनियन्त्रं दृष्ट्वापि मनसि बहु प्रसन्नता जाता एव. अतः सर्वेभ्यो प्रणिपातं कृत्वा एतस्मिन् पुण्यसलिला गोदावरी मातुं प्रणिपातं कृत्वा संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजं प्रणिपातं कृत्वा प्रभु रामचंद्रं प्रणिपातं कृत्वा ब्रह्मलीन सद्गुरु श्री शंकरपुरीजी महाराजं प्रणिपातं कृत्वा छत्रपती शिवाजी महाराजं प्रणिपातं कृत्वा संतश्रेष्ठ श्री भगवान बाबां प्रणिपातं कृत्वा अहं कीर्तनस्य प्रारंभं करोमि. विठ्ठल 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 जी देववाणी 2 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर ती ठेवली ती किती विलक्षण आहे, किती गोड आहे. ऐका त्या देववाणीमधला संवाद ऐकायला किती विलक्षण वाटतो, किती प्रसन्न वाटतो. ज्या देववाणीने हजारो वर्षापासून या भारत भूमीमध्ये तत्वज्ञान जगाच्या समोर त्या भाषेच्या माध्यमातून ठेवण्यात आलं. या भारत देशाची गौरवशाली दिव्य परंपरा होती की या भारत भूमीमध्ये प्रत्येक भारतीय संस्कृत बोलत होता. या भारत भूमीचं एक वैशिष्ट्य होतं. या भारत भूमीमध्ये जवळजवळ 4.5 लाख गुरुकुलं भारत देशामध्ये कार्य करत होते आणि ते सगळीची सगळी गुरुकुलं ज्या भाषेतून कार्य पाहत होते ती विश्वातली सगळ्यात पहिली भाषा आणि आपल्या अस्मितेचं प्रतीक म्हणजे संस्कृत भाषा. त्या भाषेमध्ये 2 मिनिटाची मी प्रस्तावना तुमच्या समोर ती ठेवली. का ठेवली? सगळे राष्ट्र एकमुखाने सांगतात की विश्वात सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ते नॉलेज आहे. ज्ञानासारखं श्रेष्ठ विश्वात काही नाही. आणि म्हणून सृष्टी निर्माण झाल्यापासून जेव्हापासून वेदाची निर्मिती झाली, वेदापासून उपनिषदापर्यंत, उपनिषदापासून पुराण, पुराणापासून रामायण, रामायणापासून महाभारत, महाभारतापासून भगवद्गीता आणि भगवद्गीतेपासून अगदी ज्ञानोबरायांच्या पर्यंत हे समग्र तत्वज्ञान ज्या भाषेमध्ये ग्रथित होतं, हे तत्वज्ञान शिकवण्याकरता भारत देशामध्ये 4.5 लाख गुरुकुल कार्य पाहत होते. इंग्रजांनी इंडियन एज्युकेशन ॲक्ट नावाचा कायदा पारित करून आपले सगळे गुरुकुल नष्ट केले. कॉन्व्हेंटच्या शाळेचा प्रचार प्रसार सगळ्या घराघरामध्ये सुरू केला आणि म्हणून नॉलेज श्रेष्ठ आहे. भगवद्गीता सुद्धा सांगते नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. देर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज. ज्ञानासारखं श्रेष्ठ विश्वात काही नाही. ते ज्ञान ज्या भाषेमध्ये ग्रथित आहे ती संस्कृत भाषा विश्वातली सगळ्यात विलोभनीय भाषा आहे. म्हणून मी 2 मिनिटाची प्रस्तावना केली. प्राचीन अनेक कारणं तुमच्या समोर ती ठेवता येऊ शकतात. 21व्या शतकामध्ये आणि या भाषेची काय संबंध आहे तर 21व्या शतकामध्ये या भाषेची तेजस्विता लक्षामध्ये घ्या. 2034ला जे टॉकिंग कॉम्प्युटर येत आहे ते कोणत्या भाषेमध्ये असावं यावेळेस विविध राष्ट्रातील अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या भाषेतला प्रयोग प्रारंभ केला आणि ज्यावेळेस इंग्लिशमधून त्या कॉम्प्युटरशी संवाद साधण्यात आला, आय नो म्हटल्याच्या नंतर कॉम्प्युटरचा गोंधळ सुरू झाला. नोची स्पेलिंग काय घ्यायची, NO घ्यायचं का KNOW घ्यायचं, इथं सगळा गोंधळ सुरू झाला. बरं त्यांच्यामध्ये काही गोंधळ थोडे आहेत का? नेचर आणि फ्युचर म्हणायचं असेल तर नुटुरे आणि फुटुरे म्हणावं लागेल. जसं उच्चारण आहे तसं स्पेलिंग नाही, जसं स्पेलिंग आहे तसं उच्चारण नाही. सगळे शास्त्रज्ञ म्हटले विश्वात अशी कोणती भाषा आहे, कोणती लँग्वेज आहे का जी जशी बोलल्या जाते तशीच लिहिल्या जाते आणि जशी लिहिल्या जाते तशीच बोलल्या जाते. ज्यावेळेस त्यांनी संस्कृतमधून संवाद केला स्वाभिमान वाटेल आपल्याला ऐकायला की 2034 मध्ये जे टॉकिंग कॉम्प्युटर सगळ्या राष्ट्राकडे येत आहे ते संस्कृत भाषेमध्ये डेव्हलप होणार आहे, संस्कृत भाषेमध्ये येणार आहे. गल्ली बोळामध्ये संस्कृतचे क्लासेस सुरू होतील आणि म्हणून तो दृष्टिकोन तुमचा बदलावा तेवढ्याकरता मी संस्कृत तुमच्या समोर ती प्रस्तावना ठेवली. ऐका. 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या भगवद्गीता आणि संस्कृत शिकवल्या जाते. भारत सोडून 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या भगवद्गीता शिकवल्या जाते. ज्ञानेश्वरीचा अभ्यास अनेक विद्यापीठातून केला जातोय. संस्कृत कंपल्सरी अनेक विश्वविद्यालयांनी केलंय.
आणि आम्ही अडकलोय जॉनी जॉनी. पुढे काय? यस पप्पा. मला वाटलं सिंगवे हुकला असेल याच्यामधून, पण जॉनी जॉनी इकडे पण आलं. ज्या भारतभूमीने भगवद्गीतेचे एक एक श्लोक अभ्यासावे, जे येणाऱ्या पिढींची युवकांची आमची भगवद्गीता कंठस्थ असावी. एका हातामध्ये फुटबॉल आणि एका हातामध्ये भगवद्गीता, स्वामी विवेकानंदांचं स्वप्न साकार व्हावं, तिथं आम्ही जॉनी जॉनीमध्ये अडकलो. 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या भगवद्गीता शिकवल्या जाते. दुर्दैव आहे आपलं की आपण भगवद्गीता कोर्टमध्ये नेऊन ठेवली आणि अनेक राष्ट्रांनी कोर्समध्ये ॲड केली. माझं म्हणणं आहे, कोर्टमधून भगवद्गीता काढा, कोर्समध्ये नाम सिलेबसमध्ये तिला ॲड करा. तुम्हाला कोर्ट स्थापन करायची गरजच पडणार नाही. एवढी तेजस्विता भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामध्ये आहे, एवढी भव्यता भगवद्गीतेच्या तत्वज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून भगवद्गीतेचा सर्वोत्कृष्ट टीका, सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरीची तेजस्विता वर्णन करण्याकरता आज मी जनाबाईंचा गोड चिंतनीय अभंग आपल्या समोरती निवडलेला आहे. भारत तेजस्वी आहे, अलौकिक आहे. सगळे राष्ट्र फिरा, तुम्हाला भारतासारखं राष्ट्र शोधून सापडणार नाही. म्हणून भारत अस्माकं जननी, भारत इज माय मदर, स्वर्गादपि या गरीयसे, इट इज द ग्रेटर दॅन द पॅराडाईज. विश्वगुरुम तम करवाम, वी शाल मेक इट विश्वगुरु जन्म सफलताम विंदाम. आम्हाला भारत देशाला पुन्हा विश्वगुरु पदावरती अधिष्ठित करावं लागेल, तेव्हाच आम्हाला समाधान मिळेल. सगळे राष्ट्र फिरा, भारतासारखं राष्ट्र नाहीये. भारत देशामध्ये सगळे राज्य फिरा, महाराष्ट्रासारखं राज्य नाहीये. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदांच्या मुखातले गौरव उद्गार आहेत की महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज द लँड ऑफ संत, इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर. ही शूर आणि वीरांची भूमी आहे, म्हणून महाराष्ट्र तेजस्वी आहे. दैदिप्यमान दिव्य शक्ती आणि भक्तीने नटलेला हा तेजस्वी महाराष्ट्र. सगळे राज्य फिरा, महाराष्ट्रासारखं राज्य पाहायला मिळणार नाही. आले महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्हे फिरा, नाशिक जिल्ह्यासारखा जिल्हा शोधून सापडणार नाही. प्रभू रामचंद्र इथं रमले, निवृत्तीनाथ महाराज याच भूमीत रमले, त्र्यंबकेश्वर भगवंत इथंच, गोदावरी पुण्यसलीला गोदावरी माता उगम तुमच्याच इथूनच. म्हणून नाशिक जिल्ह्यासारखा जिल्हा श्रेष्ठ जिल्हा नाही. ऐका, नाशिक जिल्ह्यामध्ये सगळे तालुक्यामध्ये फिरा. बाहेरच्या तालुक्यावाल्यांनी नाराज व्हायचं नाही, मी तिकडे आलो तेच बोलेल. नाशिक जिल्ह्यामध्ये सगळे तालुके फिरा, निफाड तालुक्यासारखा तालुका नाही. आणि निफाड तालुक्यामध्ये सगळे गावं फिरा, ज्या भूमीमध्ये सद्गुरू शंकर महाराजांची संजीवन समाधी आहे. ते शंकरपुरीजी महाराजांच्या संजीवन समाधीनी पुलकित असं शिंगवे गाव तालुक्यामध्ये आगळं वेगळं गाव आहे. साक्षात स्वर्ग निर्माण केला आहे, अजून दुसरं काय पाहिजे. आणि म्हणून एवढी तेजस्वी दैदिप्यमान दिव्य ऊर्जा ज्या भूमीमधून तुम्ही समग्र तालुका, जिल्हा, राष्ट्राला, राज्याला देत आहेत. आणि इथं आल्याच्या नंतर गाव समृद्ध आहे, हे निदर्शनास येत आहे. लोकसंख्याही छान आहे, पण कार्यक्रमाच्या बाबतीत इतकं उत्कृष्ट नियोजन करतील याची चर्चा आळंदीत आहे. ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये या शिंगवे कार्यक्रमाची चर्चा चालते. आणि म्हणून सद्गुरू ब्रह्मलीन सद्गुरू श्री शंकरपुरीजी महाराजांच्या संजीवन समाधी प्रित्यर्थ हा भव्य दिव्य नाम महोत्सव. ब्रह्मलीन सद्गुरू श्री महामुनी तुकाराम महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने आणि बाजीराव अण्णा डेरले आणि वैकुंठवासी चंदू काका डेरले यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम सुरू आहे. ऐका, सगळे ग्रामस्थांचे, मी विशिष्ट जरी कोणाचा नाम उल्लेख होत गेला मध्ये तरी बाकीच्यांनी नाराज व्हायचं नाही आहे, कारण सगळे ग्रामस्थ या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन करत आहेत. आज अभंग मी निवडलाय, तो जनाबाईंचा निवडलाय. इथं आल्याच्या नंतर मॅजॉरिटी फार मोठी दिसली यांची, त्यांच्याच पक्षातला एखादा अभंग घ्यावा या अनुषंगाने जनाबाईंचा अभंग निवडला. त्यांनी तुमच्यावर इतकं अतिक्रमण केलं की ते इकडे यायला लागल्यात. मला तरी वाटतंय उद्या थोडंसं अजून तुम्ही इकडे सरकणार, परवा अजून थोडेसे, काल्यापर्यंत इकडं कोणीच राहणार नाही, हे सगळे इकडं कब्जा करतील. एवढं सुंदर नियोजन आहे. आणि म्हणून महिला संत परंपरेतील जनाबाईंचा अधिकार फार मोठा आहे. अभंग आपल्याला दिसायला सोपा वाटला, पण त्या अभंगाची ठेवण फार विलक्षण आणि फार मोठी आहे.
अभंगाचं कनेक्शन फार वेगळं आहे. फार सुंदरतेने जनाबाईंनी हा अभंग गुंफलेला आहे. आपण सगळे निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारामध्ये सदैव वास करणारी मंडळी आहोत आणि ज्या तेजस्वितेने हे समग्र तत्वज्ञान बाहेर आलं ती दिव्यता ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळाली. विश्वात कोणताही संप्रदाय मोठा ठरतो तो तेव्हाच मोठा ठरतो जेव्हा त्यांच्याकडे देवता असतील, त्यांच्याकडे संत असतील, त्यांच्याकडे तीर्थ असतील, त्यांच्याकडे व्रत असतील आणि त्यांच्याकडे ग्रंथ असतील. या 5 गोष्टी ज्या संप्रदायाकडे आहे तो संप्रदाय विश्वात सगळ्यात श्रेष्ठ म्हणायला अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल. देव श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदायामध्ये. तो हा देवांचा देव किंवा इंद्रचंद्र देव यातेची स्तविती. इंद्र चंद्र देवानी सुद्धा ज्याची स्तुती करावा तो कटेवरती हात देऊन विटेवरती उभा असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा देव श्रेष्ठ आहे. संत श्रेष्ठ आहेत. मला सांगायला खूप स्वाभिमान वाटेल, वारकरी परंपरेमध्ये जे सगळे संत आहेत ते काय सामान्य अधिकाराचे संत आहेत का हो? शुकदेवाला लाजवेल एवढं वैराग्य जगद्गुरु श्री तुकोबरायांकडे पाहायला मिळत आहे. व्यास वशिष्ठांना लाजवेल एवढं अलौकिक दिव्य तत्वज्ञान ज्ञानोबरायांकडे पाहायला मिळत आहे. काय संतांचा मोठा अधिकार आहे, काय तेजस्विता संतांमध्ये आहे. समग्र संत पंचायतन म्हणून आपण पाहतो संतही श्रेष्ठ आहेत. ऐका, त्याच्यामध्ये तीर्थ श्रेष्ठ आहेत आणि व्रत श्रेष्ठ आहेत. हे जगातले सगळे तीर्थ ज्यांच्या दर्शनाने निवृत्त होतात ते चंद्रभागा पंढरीमध्ये आपण सदैव दर्शनासाठी जातो. दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला 3.5 कोट तीर्थाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराज बोलले जसं चंद्रभागेचं दर्शन घेतल्याच्या नंतर जगातले सगळे तीर्थ घडतात ते जगातले सगळे तीर्थ माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती विराजमान आहे. तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मना बुडी दे. तेथे माझे मना बुडी दे. तेथे माझे मना बुडी दे. सकळ सांगतात माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणारविंदी सगळे तीर्थ आहेत. जे ऐका तीर्थ ग्रेट आहे, व्रत ग्रेट आहे. सोमवार एकादशी वारकरी संप्रदायातलं व्रत ग्रेट आहे आणि त्यामध्ये आपले ग्रंथ ग्रेट आहेत. ग्रंथाच्या अवलोकन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं आपल्याला विशेष वर्णन पाहावं लागतं. जनाबाई सांगतायत ज्ञानेश्वरी ही तुम्ही सदैव आत्मसात करावी आणि तिचं अवलोकन इतक्या व्यवस्थित पद्धतीने करावं. त्याचं कनेक्शन, त्याची दिव्यता जनाबाई प्रतिपादित करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावे डोळा पहावे पंढरी ज्ञान होय ज्ञान ज्ञान होय ज्ञान
जनाबाईंनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी हा उद्घोष केला आहे. ज्ञानेश्वरी वाचावी. मला वाटतंय आपल्या या महोत्सवामध्ये हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज परभणीकर कुठे आहेत महाराज? तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतायत. पार्थ महाराज बरोबर पारायण करतायत. ज्ञानेश्वरी ही वाचावी हा जनाबाईंचा उद्घोष आहे. आता गंमत आपल्याला विशेषत्वाने पाहता येऊ शकते. जनाबाई ज्ञानेश्वरी म्हणून या ग्रंथाला उद्घोषित करतायत, ज्ञानेश्वरी म्हणून नाव देत आहेत. माझं म्हणणं असं आहे, या ग्रंथाचं मूळ नाव काय आहे? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या टीकेला काय बोललेलं आहे? वाचावी ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरी नाव जनाबाईंचं आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांचं स्वतःचं नाव काय आहे? ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने नामदेव महाराजही पुढे तेच बोलतायत. जनाबाई तेच नावाने उद्घोषित करतायत आणि पुढे एकनाथ महाराजही ज्ञानेश्वरी नावानेच या ग्रंथाला उद्घोषित करतायत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरीचे अनेक नावं आपल्याला पाहता येऊ शकतात. त्याच्यामध्ये नामदेव महाराजांनी सांगितलं, गीतेचा अलंकार म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. भक्त शिरोमणी नामदेव महाराज यात एका चरणामध्ये 2 अक्षर गुंफत आहेत, 2 शब्द या टीकेला देत आहेत. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि पुढे ब्रह्मानंद लहरी. ब्रह्मानंद लहरी पण नामदेव महाराज बोलतायत, ज्ञानेश्वरी पण नामदेव महाराज बोलतायत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली म्हणून सुद्धा नामदेव महाराज उद्घोष करतायत. 56 भाषेचा केला शे गौरव, भवार नवी नाव उभारिली. भवार नवी हा सुद्धा शब्द नामदेव महाराज देत आहेत. पण आज ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी म्हणून नामदेव महाराज वर्णन करताय. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. ज्ञानराज माझी माऊली. क्या बात. मूर्ती लहान आहे आणि कीर्ती महान. खिल्लारी गुरुजी येणार आहेत. अचानक आजच येत होते, पण त्यांच्या गुरूंचाच त्यांना फोन आला. मुंबईला अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी 2 दिवस त्यांना बोलवलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी, निगमवल्ली, ज्ञानेश्वरी नामदेव महाराजांचा उद्घोष सापडतोय. त्यानंतर आजच्या अभंगामध्ये जनाबाईंनी ज्ञानेश्वरी म्हटलेलं आहे. आणि अगदी 15व्या शतकामध्ये पैठणनिवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी म्हणूनच या ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही शुद्ध भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. तयावरी कृपा करी हरी तयावरी. भाव धरून वाचे
महाराज कृपा करील, भगवंत तुमच्यावरती कृपा करील जर तुम्ही भाव शुद्ध ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर माऊली कृपा करतील यात नवल नाही. ज्ञानेश्वरी भाव शुद्ध ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर या सृष्टीचा निर्माता अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कृपा त्या साधकावरती नक्कीच करील. हेच शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज प्रतिपादित करतात. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज भावधरुणी वाचे ज्ञानेश्वरी. इथं सुद्धा ज्ञानेश्वरी म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी उद्घोष केलाय. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीच उल्लेख करतायत, जनाबाई ज्ञानेश्वरी उल्लेख करतायत, एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी म्हणून उल्लेख करतायत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, मग ज्ञानेश्वर महाराजांनी मूळ या टीकेला काय नाव दिलेलं आहे? ज्ञानेश्वरी जर आपण समग्र वाचली तर ज्ञानेश्वर महाराज या टीकेला ज्ञानेश्वरी असं कुठं बोललेले नाहीयेत. मग ज्ञानेश्वरी हे नाव प्रचलित कसं झालं? ज्ञानेश्वरी नाव कोणी दिलं? आणि आज जनाबाई वाचावी ज्ञानेश्वरी का सांगतायत? ज्ञानेश्वरी वाचावी का वाचावी ज्ञानेश्वरी? असं काय होऊ शकेल आपल्या जीवनामध्ये? त्याची कारण मीमांसा आपल्याला पाहायची. मूळतः या टीकेचं ज्ञानोबरांच्या दृष्टीने नाव काय, या भाष्याचं ज्ञानेश्वर महाराजच्या दृष्टीने नाव काय आहे, त्याची ओवी तुमच्या समोरती ठेवतो आणि त्या शब्दाचा विश्लेषण आपल्या समोरती ठेवतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, शेवटची ओवी ज्ञानेश्वर महाराजांची पसायदानाच्या अगोदरची. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. पूर्ण होनी पसायदानाच्या अगोदरची ओवी. माझे जीव पसायदानाच्या अगोदरची ओवी म्हणतोय मी. ज्ञानेश्वर महाराजांनी या टीकेला काय नाव दिलं? ही शेवटची म्हणजेच पसायदानाच्या अगोदरची. तिथून पुढे पसायदान पुढे पुढे सांगत आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, इथं माझे जे उरले ते पायिक पण. ज्ञानेश्वर महाराज या टीकेला धर्म कीर्तन म्हणतात. किंबहुना तुमचे केले, निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहून ज्ञानेश्वर महाराजांचा उद्घोष आहे, तुमचे केले आणि धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. माझं जे लिहिला ग्रंथ भगवद्गीतेवरती, त्या ग्रंथाला ज्ञानेश्वर महाराज धर्म कीर्तन असं बोलतायत. किंबहुना तुमचे केले, तुमचे केले. आता तुम्ही सगळेजण नाशिक जिल्ह्यात आहात, तुमच्याकडे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. मला वाटतं सगळ्या संजीवन समाधी नाशिक जिल्ह्यात इतकी काय फार सुंदर पद्धतीने नाशिक जिल्ह्याचं वैभव पाहायला मिळते. निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्र्यंबकेश्वरला. मग किंबहुना तुमचे केले म्हणण्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणची उदारता ज्ञानेश्वर महाराज प्रतिपादित करतायत. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. उदारे, तुम्ही श्रीगुरु उदार आहेत म्हणून तुमचे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. तुमचे केले या म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणची कृपाळुता सांगितली. कारण माझे निवृत्तीनाथ महाराज कृपाळू आहेत. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाची आदिष्टी, तो सकळ विद्येचे सृष्टी धात्राव होय. श्री गुरूंची कृपा दृष्टी श्रीशाचं सगळं जीवन बदलून टाकते. म्हणून हे माझ्यामध्ये कौशल्य नव्हतं धर्मकीर्तन पूर्ण करण्याचं. ते सगळं काय आहे? ती कृपा दृष्टी निवृत्तीनाथ महाराजांचे नाम माझ्या श्री गुरूंचे आहे, तुमची आहे. म्हणून किंबहुना तुमचे केले, किंबहुना तुमचे केल्या म्हणण्यामध्ये श्री गुरूंच्या ठिकाणची विद्वत्ता सांगितली. 10व्या अध्यायातली पहिली ओवी, नमो विशदबोध विदग्धा. काय अवघड त्या ओवी आहेत 10व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या. मन्मथ मन्मथा चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नर श्रुती सागर मन्मथा मन्मथ श्रुती सागर समुद्र मन्मथ मन्मथ. काय ओव्या आहेत. कधी कधी असं वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी अवघड संस्कृतचं तत्वज्ञान सर्वसामान्यांना कळण्याकरता प्राकृत भाषेत आणलं. पण ती प्राकृत भाषा कळायला संस्कृतचं व्याकरण अभ्यासल्याशिवाय ते लवकर कळत नाही. ही फार मोठी गंमत ज्ञानोबरांची आपल्याला पाहायला मिळते. सद्गुरूंच्या ठिकाणची विद्वत्ता
ज्ञानेश्वर महाराज दिग्दर्शित करतात, किंबहुना तुमचे केले म्हणण्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणची श्रीमंती ज्ञानेश्वर महाराज प्रतिपादित करतात. गुरु श्रीमंत आहेत म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. हे जे माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत, श्री गुरूंच्या ठिकाणची श्रीमंती ज्ञानेश्वर महाराज दिग्दर्शित करतायत. आणि म्हणून एवढ्यामुळे माझा या ग्रंथाचं वैभव पूर्ण झालं. तो ग्रंथ कोणता आहे? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला धर्मकीर्तन म्हणून संबोधित केलेलं आहे. मग धर्मकीर्तन हे जर मूळ ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे, तर धर्मकीर्तन शब्दाचा अर्थ काय आहे? धर्मकीर्तन समजण्याकरता पहिला आपल्याला धर्म समजावा लागेल आणि तरच आपल्याला धर्मकीर्तनाकडे येता येईल. विठ्ठल विठ्ठल धर्म शब्द आपल्याला कळण्याकरता माझे दोन शब्द तुमच्या समोर ते ठेवतो. पहिला शब्द आहे अनुभूती आणि दुसरा शब्द आहे अभिव्यक्ती. अनुभूती म्हणजे काय आणि अभिव्यक्ती म्हणजे काय? सोपं उदाहरण तुमच्या समोर ते ठेवतो. मी गूळ खाल्ला. चोपदार असे छान पकडून आणले तुम्ही. भाऊलाल महाराज, भास्कर महाराज, शिवाजी महाराज आणि शरद महाराज. तुम्ही दाढी ठरूनच हे केली दोघांनी का ती बाहेरून लावली? कायमस्वरूपीची. तीही दोघं चोपदार सारखेच दिसत आहेत, हेही दोन चोपदार सारखेच दिसत आहेत. काय आखीव रेखीव साहेबराव तुम्ही काय गोड नियोजन सगळ्या या गोष्टीचं तंतोतंत पाहिलंय. ग्रामस्थाला मानलंच पाहिजे. बरं, ते इतके वजनदार आहेत त्यामुळे मी सारखं वेळेकडे पाहतोय. जर आपण थोडे पुढे गेलोत, पण हे घेऊन जाण्यासारखेच चोपदार आहेत. मी म्हणतो एखादा फॉरेनर जर इथं आला ना, तो रडून रडून शूटिंग करून घेऊन जाईल. करोडो रुपये आहेत आमच्या देशामध्ये, पण हा शिंगवे मधला भव्य दिव्य नाम महोत्सव संजीवन समाधीचा हा आनंद आमच्याकडे नाही. अक्षरशः त्या डोळ्यातले अश्रू थांबणार नाही. इतकं विलक्षण वातावरण आपण इथं निर्मित केलेलं आहे. ऐका, धर्म शब्द कळण्याकरता माझे दोन शब्द तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील, अनुभूती आणि अभिव्यक्ती. अनुभूती म्हणजे काय? उदाहरण मी तुम्हाला देत होतो, मी गूळ खाल्ला. तरी त्यांच्या लक्षात नाही आलं. बराच वेळचं मला गूळ खायचं होतं सर, पण चोपदार काय माझ्याकडे लक्ष देत नव्हते. मग मी दृष्टांतात गुळ आणला. सुपेकर बाबा, मी गुळ खाल्ला. कसा लागला मला सांगा बरं? गोकुळ भाऊ कसा लागला? गोड लागला. चंदू बाबा कसा लागला? गोड लागला. मी गुळ खाल्ला, गोड लागला. सर कसा लागला? ज्ञानेश्वर सर, गुळ कसा? गोड लागला. तुम्ही खाल्ला, मग कसं काय म्हटलं गोड लागलं? पुरुष मंडळी गुळ कसा आहे? माता वर्ग गुळ कसा आहे? गोड, आपल्या नवऱ्यासारखा. गुळ गोड आहे म्हणजे अनुभूती सगळ्यांची गोड आहे. लहान मुलाने खाऊ द्या गोड लागेल, गायकाने खाऊ द्या गोड लागेल, ज्येष्ठाने खाऊ द्या गोड लागेल, शिक्षकाने खाऊ द्या गोड लागेल, कोणतीही खाऊ द्या, कधी खाऊ द्या, गुळ सदैव गोड लागेल. ही झाली अनुभूती. पण अभिव्यक्ती जर पाहिली तर गायक गाण्यामधून गुळाचं वर्णन करतील. तुषार महाराजांनी आमच्या सर धवन सर वाजवण्यातून वर्णन करतील. कसं वर्णन करतील बरं? गुळ कसा आहे सांगितलं त्यांनी, गुळ कसा आहे. पण आता मला सांगा, माता वर्ग ज्याला बोलता येईल तो बोलेल, जे लेखक आहे तो गुळाचं वर्णन करेल. अभिव्यक्तीमध्ये सगळ्यांची भिन्नता पाहायला मिळते, पण अनुभूतीमध्ये सगळ्यांची समानता आहे. धर्म म्हणजे अनुभूती आहे, धर्म म्हणजे अभिव्यक्ती नाही. आज प्रचलित जेवढे धर्म आहेत, हा धर्म त्याची निंदा करतो, तो धर्म त्याची निंदा करतो. वैदिक धर्म सोडून, हिंदू धर्म सोडून बाकी जे सगळे एकमेकांची निंदा करतायत, जे सगळे एकमेकांवरती हे करतायत, ते अभिव्यक्तीमध्ये आहेत. त्यांना कळायला तयार नाही अनुभूती म्हणजे खरा धर्म आहे. अनुभूती, जी अनुभूती सद्गुरु श्री शंकरपुरीजी महाराजांना आली,
तीच अनुभूती ज्ञानेश्वर महाराजांना आली. जी अनुभूती ज्ञानेश्वर महाराजांना आली तीच अनुभूती जगद्गुरू तुकोबरांना आली. आणि जी अनुभूती जगद्गुरू तुकोबरांना आली तीच अनुभूती स्वामी विवेकानंदांना आली, येशू ख्रिस्ताला आली, मोहम्मद पैगंबराला आली. पण अभिव्यक्तीमध्ये सगळ्यांची भिन्नता पाहायला मिळते. गौतम बुद्धांना तीच अनुभूती, महावीरांना तीच अनुभूती. अनुभूतीमध्ये सगळे समान आहेत पण अभिव्यक्तीमध्ये सगळ्यांची भिन्नता आहे. आणि आपण अभिव्यक्तीला धर्म समजला, इथं आपली फसगत झाली. विठाल विठाल विठाल. धर्म समजून घ्यायचा असेल तर मी धर्मकीर्तन या शब्दाच्या अनुषंगाने बोलतोय. धर्म समजून घ्यायचा असेल तर आपल्याला भगवद्गीतेकडे जावंच लागेल. भगवद्गीतेची सुरुवात ध या अक्षराने आहे आणि शेवट म या अक्षराने आहे. बघा ना तुम्ही, धर्मक्षेत्रे धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ओ संजय, आफ्टर माय sons and the sons of Pandu assembled the place of pilgrimage at Kurukshetra desiring to fight, what did they do? Kim akurvata Sanjay. That time Sanjay said, दृष्ट्वा तु पांडवानी कम्युडन दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगमे राजा वचनम ब्रवीत. After looking over the army arranged in the military formation by the sons of Pandu, King Duryodhana went to his teacher and spoke the following words. जाऊ दिवाशीच. ध अक्षरांनी भगवद्गीतेची सुरुवात आहे, शेवट म या अक्षराने आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर ध्रुवानी तिरमतिर मम. व्हेरीवर देर इज अ कृष्ण द मास्टर ऑफ ऑल मिस्टिक्स अँड व्हेरीवर देर इज अर्जुन देर विल आल्सो सर्टिफिकेट ऑफ ऑपिनियन्स विक्टरी एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर अँड मॉरॅलिटी दॅट इज माय ओपिनियन इति मतिर म. मनी शेवट आहे आणि धनी सुरुवात आहे. मध्ये रचा विस्तार म्हणजे धर्म शब्दाचा विस्तार म्हणजे पूर्ण भगवद्गीता. तुम्हाला प्रश्न पडेल कोणता धर्म भगवद्गीतेने सांगितला. जसं आपण सुरुवातीचं एक अक्षर घेतलं आणि शेवटचं एक घेतलं तसं सुरुवातीचे दोन घेऊ आणि शेवटचे दोन घेऊ. सुरुवातीचे दोन अक्षर आहेत धर्म आणि शेवटचे दोन अक्षर आहेत मतिर म मम. हे भगवद्गीतेचे शेवटचे दोन शब्द आहे, अक्षर आहेत. आणि धर्म हे भगवद्गीतेचे सुरुवातीचे दोन अक्षर आहेत. कोणता धर्म भगवद्गीतेने सांगितला? मम धर्म भगवद्गीतेने सांगितला. मम म्हणजे माझा आणि माझा म्हणजे जीवाचा आणि जीवाचा धर्म आहे शिवाला प्राप्त होणं. जीवाचा धर्म आहे ब्रह्मस्वरूप स्थितीवरती जाणं. जीवाचा धर्म आहे अहम ब्रह्मास्मी वृत्तीला जाणणं. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद साधने सच्चिदानंद पदवी घेणे हा भगवद्गीतेचा दिव्य धर्म आहे. जीवाने भगवत स्वरूप अवस्थेला जाणं हा खरं धर्म आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी केले. ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वर महाराज धर्मकीर्तन हे नाव देत आहेत. आणि श्वासोच्छवासी प्रबंध असा एक उल्लेख ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये करतात. धर्मकीर्तन म्हणून ज्ञानेश्वरीचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज करतायत. धर्मकीर्तन म्हणजे काय? धर्मेन कीर्तनम धर्मकीर्तनम, धर्माय कीर्तनम धर्मकीर्तनम, धर्मात कीर्तनम धर्मकीर्तनम, धर्मे कीर्तनम धर्मकीर्तनम. धर्माने केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्माकरता केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्माकरिता केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्मापासून केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. धर्माच्या ठिकाणी केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन.
कीर्तन अगदी सोपं सांगू का? एका धार्मिकाने धर्मस्थली धर्माकरता धर्मारूप असणाऱ्या श्री गुरूंच्या समोर केलेलं कीर्तन म्हणजे धर्मकीर्तन. हे ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरीचं खरं नाव आहे, त्याचं नाव आहे धर्मकीर्तन. पण आज जनाबाई वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणून आणि या ग्रंथाचा विशेष उल्लेख करतात आणि वाचावी म्हणून सांगतायत. माझं म्हणणं आहे का ज्ञानेश्वरी वाचावी? पहिला मुद्दा तुमच्या समोर ते ठेवतो. जनाबाई सांगतायत म्हणून वाचावी. कारण सगळ्यात महान महिला संतांमध्ये जनाबाईंचा अधिकार आहे. सगळेजण नामदेव महाराज कीर्तन करतायत, भगवंत येऊन असतायत. त्या कीर्तनामध्ये फडाचं प्रमुखत्व पद त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी एका स्त्रीकडे देऊन ठेवलं होतं. त्यांचं नाव आहे जनाबाई. एवढा स्त्री पुरुष समानतेचा उद्घोष वारकरी संप्रदायाने हजारो वर्षापासून करून ठेवला. आणि जनाबाई सांगतायत अभंग कोणी म्हणावा. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे ज्ञानेश्वर महाराजांना अभंग बोलावा हे फरमान सोडवतायत. हा केवढा अधिकार आहे महिला वर्गांचा. म्हणून भारतीय संस्कृतीने महिलेला कधीच बाजूला ठेवलं नाही, महिलेला कधीच उपेक्षित समजलं नाही. महिलेला पहिल्यापासून उद्घोष केला. गार्गी मैत्रीपासून वेदापासून आपल्याला महिलेचा उल्लेख सापडतो. अहिल्याबाई होळकरांनी काही सामान्य भारताचं नेतृत्व सांभाळलं का महाराज? एक स्त्रीचं कर्तृत्व, झाशीची लक्ष्मीबाईचं सुद्धा कर्तृत्व आपल्याला नाकारता येऊ शकत नाही. केवढ्या तेजस्वीतेने ह्या महान गोष्टी आपल्याला पाहता येऊ शकतात. सावित्रीबाईंनी पण केवढं नेतृत्व केलं आहे का? महिलेचा अधिकार कुठेच नाकारलेला नव्हता. फक्त गोंधळ असा झाला, इंग्रज येऊन गेल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टीमध्ये आपल्यात बदल होऊन गेला. आजही दुर्दैव म्हणावं लागेल या भूमीचं. त्यांनी इंग्रजांचे गोडवे गाणारे सत्पुरुष 100त 20 तरी सापडतील महाराज इंग्रजांचे गोडवे. अहो हे गबाळ दरिद्री भीक मागण्याकरता भारतात आले होते, व्यापाराच्या नावाखाली भारताला लुटण्याकरता आले होते. 18,000 गबाळ बाहेर काढायला 6.25 लाख क्रांतीवीरांना बलिदान द्यावं लागलं. हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. ऐका, जर इंग्रज आल्याच्या नंतर भारत सुधारणा, भारताला टेक्नॉलॉजी माहिती झाली तर आपल्याकडे हजारो लेणे आहेत महाराज. शिखराकडून काम सुरू केलं, खाली आम्ही फाउंडेशन कडे घेऊन गेलो. इंग्रज आले होते काही सगळं बांधण्याकरता. आजही ती टेक्नॉलॉजी त्यांना आश्चर्य वाटतंय की छणी आणि हातोड्याच्या माध्यमातून लाखो टन दगड बाहेर काढलाच कसा. ही टेक्नॉलॉजी आजही विज्ञानाला तिथपर्यंत जाण्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. ती हजारो वर्षापासून भारताने करून दाखवली. टेक्नॉलॉजी विरहित झालं का? माझ्या छत्रपती शिवरायांनी जे गड किल्ले बांधले, आज आपल्याला तिथं जाणं अवघड आहे. तिथं हजारो वर्षापूर्वी दगडावरती काम केलंय. नाशिकचा तर तुमचा हरिहरचा केवढा मोठा प्रसिद्ध किल्ला आहे. हे काय सामान्य काय? सिन्नरमध्ये गेलं तर आपलं एवढं बघवा 2000 वर्षापूर्वीचं प्राचीन शंकराचं मंदिर. हे केवढं ते इंग्रज आले होते काय सगळं बांधण्या. अहो सोडा, या 2025 मध्ये कॅलेंडर घेतलं का नाही तुम्ही? किती रुपयाला मिळतं बरं सांगा? किती रुपयाला कॅलेंडर मिळतं? माता वर्ग तुम्ही बोला, किती रुपयाला कॅलेंडर मिळतं? 40 रुपयाला. आता गंमत आहे का?
40 रुपयाच्या कॅलेंडरमध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही हा प्रश्न नासाला विचारा, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे. नासाला 1 महिना ग्रहण जवळ येऊ द्यावं लागतं आणि मग नासाला सॅटेलाइटच्या माध्यमातून अरबो खरबो रुपये खर्च करून नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाइम, नासाने सांगितलेला ग्रहणाचा मध्यकाळ, नासाने सांगितलेला ग्रहणाचा मोक्ष काळ ऑलरेडी 40 रुपयाच्या कॅलेंडरमध्ये 1 वर्ष अगोदर ॲक्युरेट तोच टाइम लिहून ठेवणारा जगातला सगळ्यात सायंटिफिक धर्म कोणता असेल? माझा वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म हा विश्वातला सगळ्यात ग्रेट धर्म आहे. 1 वर्ष अगोदर. किती ग्रेट आहे तुमच्या टाळ्यावरून माझ्या लक्षात आलं. 1 वर्ष अगोदर आपण ॲक्युरेट तोच टाइम लिहून ठेवतोय. त्यांनी म्हणावं भारताला टेक्नॉलॉजी माहिती नाही, त्यांनी म्हणावं भारताला सायन्स माहिती नाही. सायन्स आम्ही शिकवलंय सगळ्या जगाला. फक्त तुम्ही आमचे गुरुकुल नष्ट केले. 4.5 लाख गुरुकुल इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा पारित करून तुम्ही नष्ट केले. 14 विद्या 64 कला शिकवणारा हजारो वर्षापासूनचा दैदिप्यमान दिव्य देश तो म्हणजे माझा भारत देश होता. आणि म्हणून त्याला नष्ट करण्याकरता एवढा अट्टहास झाला. आजही आपली शिक्षण पद्धती बदललेली नाहीये. भाग्य आहे आपलं NEP सिलेबस येतोय, पुढच्या पिढीचं भाग्य आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते. नाहीतर आतापर्यंत आपण जॉनी एस पप्पाच ऐकलं, अकबरच मोठे ऐकले. छत्रपती शिवाजी महाराजांना आजही आंध्राकडे लुटारू म्हणून शिकवलं जात आहे. आज आमची शूरवीरता शिकवल्या जात नाही, आम्हाला समग्र तत्वज्ञान शिकवलं जात नाही. म्हणून या तेजस्वितेने भारत एवढा गौरवशाली आहे. ज्ञानेश्वरी स्त्रीचा अनुषंगाने मी भाष्य करत होतो. एवढा अधिकार जनाबाई सांगतात ज्ञानेश्वरी वाचावी. का ज्ञानेश्वरी वाचावी? पहिलं तुम्हाला योग्य धर्म काय आहे ते कळेल, त्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. का ज्ञानेश्वरी वाचावी? त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय काय आहे ती गोष्ट लक्षात येऊ शकते. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं दिव्य समग्र तत्वज्ञान काय आहे, किती गोड ज्ञानेश्वर महाराज बोलतात हे तरी नक्की कळेल ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये. मी तर म्हणेन तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये भगवद्गीता अतिउच्च शिखर आहे. ऐका, तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये भगवद्गीता अतिउच्च शिखर आहे, पण त्या शिखरावरचं नंदनवन म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. एवढं गोड ज्ञानेश्वरीमध्ये तेजस्विता दडलेली आहे. ओम नमो ज्या अद्यापासून अगदी शेवटच्या ओवीपर्यंत हे 9033 ओव्यामध्ये ज्ञानोबरायांनी केलेली आपल्यावरती महान कृपा आहे. आणि म्हणून जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का वाचायची? ते सगळ्या विद्यांचं मूळ आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. चातुर्य जिथं शहाणं होत आहे, जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज महाभारताबद्दल बोलतायत, मी ज्ञानेश्वरीबद्दल त्या सगळ्या गोष्टी बोलेल. चातुर्याला शहाणपण देण्याचं कार्य ज्ञानेश्वरीमध्ये आहे, म्हणून आपण ज्ञानेश्वरी आवर्जून वाचली पाहिजे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. सगळ्या धर्माचं मूळ पीठ ज्ञानेश्वरीमध्ये आहे, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. माधुर्याला मधुरता सुद्धा जिथं लाभते ते ज्ञानेश्वरीची तेजस्विता आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीमध्ये ग्रेट सायन्स आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आईवडिलांची दिव्यता पण वर्णित आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गुणांचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन विषाद योगाचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांख्य योगाचं वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोगाचं वर्णन आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानकर्म संन्यास योगाचं वर्णन आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीमध्ये कर्म संन्यासाचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीमध्ये आत्मसंयम योग व्यवस्थित पद्धतीने ज्ञानोबरांनी मांडलेला आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान विज्ञान योग व्यवस्थित पद्धतीने सांगितलेलं आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीमध्ये विभूतीचं गोड वर्णन पाहायला मिळतं, भगवंताच्या विभूतीचं गोड वर्णन पाहायला मिळतं, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये विश्वरूप दर्शन आपल्याला कसं पाहायला मिळेल, ज्ञानेश्वरी वाचल्यावर ते कळेल. भक्ती योग, क्षेत्रज्ञ योग, गुणत्रय विभाग योग, पुराण पुरुषोत्तम योग, दैवासुर संपत्ती विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि सगळ्या योगामध्ये श्रेष्ठ असणारा मोक्ष संन्यास योग हे ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे कळतं. म्हणून जनाबाई सांगतायत वाचावी ज्ञानेश्वरी. अहो ज्ञानेश्वरी का वाचायची? जीवाला संत बनवण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ती त्यांची माहेश्वरी म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. साधकाची आई
त्वरिते माया जन्म आणि मृत्यूच्या या भवसागरामध्ये आर्ततेने पाहणाऱ्या साधक त्याला स्वतःच्या कुशीमध्ये घेऊन डोक्यावरून हात फिरवून ब्रह्मज्ञानाचं दिव्य स्तनपान करणारी ज्ञानेश्वरी म्हणजे आपली आई आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे आपली माता आहे. हे गोड वर्णन जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये करतात. तुम्हाला संत व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरीला शरण आल्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला त्या दिव्यतेला जायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पर्याय नाही. तीच उद्घोषता संत वर्णन. टाळी वाजूयात बरं या सगळ्या. संगीतात संत होण्याची ताकद. हो, हे आपण स्वर पाहतोय ना गुरुजी सर, हे स्वर काय सामान्य एकेका स्वरामध्ये एक देवता दडलेली आहे. संगीत शब्दात तीच ती विलक्षणता दडलेली आहे. संगीत शब्दातली त बाजूला करा, पहिले दोन अक्षर आहेत संगी. संगी म्हणजे काय? संगत. कोणाशी संगत करायची? गीताशी. नाम स्वराशी संगत करायची, अभंगाशी संगत करायची. स्वराशी गीताशी संगत केल्याच्या नंतर तुम्ही काय व्हाल जीवनामध्ये, मधला गी काढून घ्या संगीत शब्दातला. संगीत याच्यातला गी काढून घ्या, संत व्हाल. एवढी ताकद संगीत शब्दात आहे. आणि म्हणून संगीतात तेवढी ताकद म्हणून लावणी मृदुंग सरती टाळगोश ऐका. जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. तीही माय ज्ञानेश्वरी संत ही जी माहेश्वरी जे म्हटलेलं आहे, संत जना माहेश्वरी, संत निर्माण करण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली तर काय होऊ शकतं? ज्ञानेश्वर महाराजांची तेजस्विता लक्षामध्ये घ्या. काय सामान्य नाही ज्ञानेश्वर महाराजांची ती तेजस्विता. 27 जुलै 1997ला नासाच्या शास्त्रज्ञांच्या लक्षामध्ये आलं की सूर्याचा प्रकाश सूर्याकडून पृथ्वीवरती येतोय, तो पुन्हा परावर्ती तेजस्वी सूर्याकडे होतोय. असे दीप्यमान दिव्य ठिकाण कोणतं आहे हे ज्यावेळेस शास्त्रज्ञ अभ्यासाला निघले त्यावेळेस त्यांना ते लोकेशन पुण्यामध्ये आल्याच्या नंतर त्याच्या मशिनरी दाखवायला लागल्या की ते जवळपास इथंच कुठेतरी आहे. पुण्यातल्या लोकांना त्यांनी विचारलं इथून जवळपास आध्यात्मिक ताकद असणारं एखादं लोकेशन आहे का? पुण्यातल्या लोकांनी सांगितलं इथून जवळपास 20 किलोमीटर अंतरावरती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे, तुम्ही तिथे जाऊन काही संशोधन करू शकतात. शास्त्रज्ञांची टीम आळंदीच्या दिशेने निघली. ऐका, आळंदीच्या दिशेने आल्याच्या नंतर PIP नावाचा कॅमेरा होता जो माणसाचे वलय चेक करतो. त्यांचं म्हणणं असं आहे प्रत्येक व्यक्तीच्या बॉडी भोवती 10 रिडिंग्स एवढी ऊर्जा आहे, त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा पाहायला मिळत नाही. 10 शास्त्रज्ञ महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश करता क्षणी 1000 रिडिंग दाखवणारा काटा मोडून पडला होता. हे शास्त्रज्ञांच्या लक्षात सुद्धा आलं नाही. एवढी दैदिप्यमान दिव्य ऊर्जा ज्ञानेश्वर महाराजांच्या महाद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ते पाहायला मिळते. गिगर मिलर मीटर, स्किंटिलेशन काउंटर, थर्मास्टर, बोलोमीटर आणि फ्रिक्वेन्सी रडार मीटर 4 मशिनरी शास्त्रज्ञांकडे होत्या. स्किंटिलेशन काउंटर जमिनीत खाली काय आहे दाखवण्याचं काम करतं. शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस संजीवन समाधीवरती ते ठेवलं, ऐका,
बटन ऑन करता क्षणी ज्या भीममुद्रेमध्ये माऊली बसलेले आहे तशीच माऊलींची प्रतिमा शास्त्रज्ञांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आश्चर्य, लटलट कापत होते की आपण काय बघतोय. 700 वर्ष झाले ज्ञानोबरांना संजीवन समाधी घेऊन खाली ज्ञानोबराय जसे बसले आहेत तसेच दिसत आहेत. त्यांना एक प्रतिकृती दिसली भीममुद्रेमधली. आपल्यासारखा हाडामासाचा देह नाही दिसता, प्रतिकृती दिसली. लटलट कापायला लागले. बाहेर आले, गिगर मिलिमीटर चालू केलं. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती येतोय, पुन्हा परावर्ती सूर्याकडे जातोय. असं दैदिप्यमान दिव्य ठिकाण कोणतं आहे त्या मशीननी सांगितले. ते ठिकाणी विश्वात दुसरं तिसरं कोणतं नसून ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी म्हणजे आळंदी आहे. देते. माऊली ज्ञाने काय आहेत ज्ञानोबराय कळण्याकरता आपल्याला ज्ञानेश्वरी आवर्जून वाचावीच लागेल. म्हणून जनाबाई सांगतायत वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचते तर काय होईल. आई वडिलांची तेजस्विता लक्षात येईल. आई आणि वडील सगळ्या तीर्थाचे आश्रयस्थान आहे. सगळं तीर्थाची धुरी जी एका माता पितरे. हे आई वडिलांचं महत्व नक्कीच येणाऱ्या पिढीला कळेल. म्हणून ज्ञानेश्वरी आवर्जून वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर काय होऊ शकतं. साधकाचं शुद्ध होऊ शकतो. जीवाला शिवत्व बहाल होऊ शकतं. आमच्या भागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माझं गाव पाथर्डी तालुक्यात मढीच्या अलीकडे घाटशिरस म्हणून गाव आहे. रुद्रेश्वर देवस्थान. नवनाथांनी शेवटचा यज्ञ त्या गर्भागिरी पर्वत रांगेमध्ये रुद्रेश्वरच्या मंदिरामध्ये केला. आजही तिथं ती धुनी तुम्हाला पाहायला मिळते. कधी गेले तर आवर्जून जा. खडकाच्या आकाराचं शिवलिंग आहे. दरवर्षी ते वाढतं. इतकं सुंदर आणि एवढं तेजस्वी तिथं ते शिवलिंगामध्ये ती एनर्जी पाहायला मिळते. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली ओवी पैठणला जाताना तिथं लिहिलेली आहे. तिथं उल्लेख सापडतो. ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख सापडतो. 3 दिवस माऊली तिथं थांबले होते. आणि म्हणून ओम नमोजी आद्या तिथं माऊलींचं छोटंसं मंदिर पण आहे. खूप गोड पद्धतीने तिथे सुद्धा पाहायला मिळते. आमच्या त्याच तालुक्यामध्ये संतश्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबा आयुष्यभर बंकट स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाने सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. ती वाचता 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 एवढी तेजस्विता जीवनाला बहाल झाली. पाण्यावर बसून सुद्धा ज्ञानेश्वरी वाचण्याची तेजस्विता भगवान बाबांना प्राप्त झाली. ज्ञानेश्वरी वाचलं तर काय होऊ शकतं. बाबांसारखं संत तो येऊ शकतो. ऐका, त्यांच्या जीवनातला एक गोड प्रसंग आपल्या समोर ते ठेवतो. खाली बीडकडे केस तालुक्याच्या तिकडे भगवान बाबा त्या गावामध्ये कीर्तनाला जायचे.
गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये एक छोटासा अगदी 12-13 वर्षाचा गोसावी संन्यास, दिसायला गोंडस, भगवे कपडे घातलेला, अत्यंत गोड असा युवक त्यांना पाहायला मिळायचा. बाबा म्हणायचे माझं लहानपणी, माझं बालपण तुझ्यासारखंच असेल, म्हणून बाबांना तो फार आवडायचा. झालं काय, काही तो एक 17-18 वर्षाचा झाल्याच्या नंतर दैवयोगाने काय झालं माहिती नाही, पण तो गेला म्हणजे ब्रह्मलीन झाले. आणि गेल्याच्या नंतर महिना लोटला. ग्रामस्थांनी त्यांना नेलं, मिठामध्ये पुरलं, अंत्यविधी सगळं व्यवस्थित कंप्लीट केला, सोडशे वगैरे सगळं कंप्लीट केलं. महिनाभराने सप्ताह करता भगवान बाबा त्या गावामध्ये कीर्तनाला गेले. गेल्याच्या नंतर भगवान बाबा त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर बाबा विचारतात, माझा गोसावी कुठे आहे, माझा संन्यासी कुठे आहे. गावकऱ्यांनी सांगितलं, बाबा तो गोसावी तुम्हाला आता भेटू शकत नाही, तो येऊ शकत नाही तुमच्या जवळ. काय येऊ शकत नाही म्हटले, 1 महिन्यापूर्वी तो ब्रह्मलीन झाला, दिवंगत झाला, आम्ही मिठामध्ये त्यांची बॉडी पुरून आलोय. बाबा म्हटले त्याला घेऊन या. ग्रामस्थ म्हटले, बाबा आम्ही पुरून आलोय. ते म्हटले नाही, त्याला घेऊन या. बाबांच्या पुढे कोण काय बोलणार महाराज. फावडं कुदळ वगैरे सगळं घेऊन गेले. हे काम करू म्हटले, बॉडी उकरू आणि आहे तशीच बॉडी उचलून बाबांच्या समोर आणून ठेवू. जसं त्यांनी उकरायला सुरुवात केली, सगळी माती बाजूला काढली. ऐका, आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला. जशी ती माती सगळी बाजूला केली आणि त्या गोसाव्याला 18 वर्षाच्या तरुणाला ज्यावेळेस असं मोकळं केलं, पठ्ठ्या सगळ्याकडे टळाटळा बघत होता. ही ताकद संतांमध्ये असते. उठवलं वाजत गाजत सगळे गावकरी बाबांकडे, भगवान बाबांकडे त्याला घेऊन आले. आल्याच्या नंतर कडकडून मिठी मारली. ते 104 वर्ष जगले. आता 2-3 वर्षापूर्वी ते दिवंगत झाले. याचं ताकद आहे भगवान बाबा. आणि ते भगवान बाबात ही ताकद येण्याकरता मूळ आहे ज्ञानेश्वरी. म्हणून तर तुम्हाला जर संतत्वापर्यंत जायचं असेल, तेजस्विता काळावरती विजय मिळवायचा असेल, तर जनाबाई सांगतात आपल्याला वाचावी ज्ञानेश्वरी. अजून शेवटचा मुद्दा सांगतो. वाचावी ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर अगदी बरोबर आपल्याकडे सायन्सच्या दृष्टीने आपण सगळे औषधकाने विचार पाहतो. मला सांगा, न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? बटन. अच्छा, न्यूटन. मग न्यूटनने आता तो वैज्ञानिक शोध लावला. ग्रॅव्हिटी पृथ्वीमध्ये आहे, आत्ताचा शोध आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये तो स्पष्ट लिहून ठेवला होता. पवने परमाणू उचलले, पृथ्वीपणा वेगळी, मागोती जरी आले तरी पृथ्वीची वरी. ग्रॅव्हिटीचे नाव फळल्या तरुच्या शाखा सहजे भूमीशी उतरेते का, ग्रॅव्हिटी आहे ना. मग येणाऱ्या पिढीला कळेल की न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लावलाय, हे तरी आपल्याला कळेल. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. आईन्स्टाईन जगविख्यात शास्त्रज्ञ आहेत. E=mc² सूत्र जगाच्या हातामध्ये दिलं, पण ते E=mc² म्हणतात. एनर्जी नष्ट होत नाही, ती कन्वर्ट होते. हे दशक्रिया विधीच्या प्रवचनामध्ये आपण सांगतोय. लक्ष्मण साहेब, दशक्रिया विधीच्या प्रवचनामध्ये आपण सांगतो. दशक्रिया विधीच्या हो तैसे जीर्ण वस्त्र सांडीचे आणि मग नूतन वेढीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्यनाथ. हा देह अन्य हा चैतन्यनाथ हे जीर्ण झालेला देह टाकून अन्य देहाला स्वीकारतो. एनर्जीचं रूपांतरण आहे, म्हणजेच एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. आईन्स्टाईन E=mc² म्हणतायत. आम्ही E=mc² म्हणत नाहीत वारकरी, ते ओम E=mc² म्हणतात. ही वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची तेजस्विता आहे. आणि म्हणून आईन्स्टाईन पेक्षा ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ आहेत. ही गोष्ट लक्षात येण्याकरता तर वाचावी ज्ञानेश्वरी. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये आहे. पाण्याला स्पीड दिल्याच्या नंतर वीज निर्माण होते. त्या उदकाचे आवेश प्रगटले तेज जे लखलखित दिसते ती विजू माझी असे सलील काही. पाण्याला स्पीड दिल्याच्या नंतर वीज निर्माण होते. ज्ञानेश्वरीतलं संशोधन आहे. सूर्य चालत नाही, पृथ्वी चालत्याच्या भोवती परिक्रमा करते. सूर्य स्थिर आहे. हे अगदी 15वं शतक उजडलं तरी युरोपला माहिती नव्हतं. ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या अगोदर 400 वर्षापूर्वी मांडून ठेवलं होतं. तरी उदो असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्मी तो जाणे कर्मीचे असता. निष्कर्मी अवस्थेला पोहोचलेले आहेत ब्रह्मलीन सद्गुरू श्री शंकरपुरीजी महाराज. पण ते कर्मी आहेत म्हणजे ते साधना करतायत, तुमच्या आमच्यासारखं जीवन जगतायत. आणि ते वास्तविक ते कसे आहेत, जसं सूर्य चालताना दिसतोय पण तो चालत नाही, तसे ते सगळं कर्म करताना दिसत आहेत, साधना करताना दिसतात, पण ते निष्कर्मी अवस्थेला आहेत. आणि त्या निष्कर्मी अवस्थेला जाण्याकरताच ज्ञानेश्वरी सहाय्यभूत ठरते. आणि त्या निष्कर्मी अवस्थेला गेल्याच्या नंतरच हा भव्य दिव्य सोहळा होऊ शकतो. मी जसं सांगितलं की त्या शास्त्रज्ञांचा 1000 रिडिंग दाखवणारा काटा महाद्वारातून आतमध्ये आळंदीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मोडून पडला होता. मी म्हणतो तोच PIP नावाचा कॅमेरा जर आपल्या सद्गुरू श्री शंकरपुरीजी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात जरी आणला असता तर तो
इथे सुद्धा मोडून पडला असता. एवढी साक्षात ऊर्जा देणारी ही संजीवन समाधी आहे. आणि म्हणून आपल्याला जर असं उच्च अवस्थेला जायचं असेल, त्यांच्यासारखं संजीवन समाधीपर्यंत जायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावीच लागेल. आणि म्हणून आज हा अभंग आपल्या समोर ते निवडला. याच्यामध्ये आता जनाबाई डोळा पाहावी म्हणतात. माझी नियोजित वेळ संपली. आता एक चरण सोडलंय, बाकीचे चरण सोडतो. नाही समजलं ना? ही मराठी भाषेची तेजस्विता आहे, ती लवकर कळतच नाही. हो, एक चरण सोडलंय, बाकीचे चरण सोडतो. वेळ संपली, बाकीचे चरण सोडतो म्हणजे लक्षात आलं ना? मराठी भाषाच फार गोड आहे. एक पती आपल्या पत्नीला म्हटले, अगं बाजाराला चाललोय, काय घेऊन येऊ? बायको म्हटले, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. नाही ना समजलं? बाजाराला चाललोय, काय घेऊन येऊ? ती म्हटली, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. काय गोडवा आहे त्या मराठी भाषेचे, काय तेजस्विता आहे मराठी भाषेमध्ये. आणि म्हणून ज्ञानेश्वरी एवढा एकच मुद्दा सांगतो आणि आपण थांबूयात. ऐका, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. डोळा पंढरी का पाहावी याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वरीचा म्हणजे पंढरीकडे जाण्याचा प्रवास 18 दिवसाचा आहे. 21 दिवस म्हणजे मध्ये 2-2 मुक्काम होत आहेत. 18 दिवसाचा प्रवास आहे. मला सांगा, निवृत्तीनाथ महाराजांचा त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरचा प्रवास किती दिवसाचा आहे? 27 दिवसाचा आहे. तसं ते 9 आकडा फारच शुभ आहे. 27 मध्ये 2 आणि +7 9. 9ला कधी मरणच नाही ना. 18 दिवसाचा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा प्रवास. तिथं पण 8 आणि 1 9चा आहे. नवनाथामध्ये 9 नाथ आहेत. 9ला मरणच नाही. 9 × 2 किती? 18. 8 आणि 1 9 × 3 27. 2 आणि 7 पुन्हा 9. 9 त्रिक करा बेरीज 9च. 9 5 45. 4 आणि 5 पुन्हा 9. म्हणून 9 हे ब्रह्मतत्वाचे द्योतक मानलेलं आहे. 9 आकडा विलक्षण आहे. 8चं तसं नाही. 8 × 8 8 दुने 16 किती झाले? 7. 8 त्रिक किती झाले? 6. 8 चोक किती झाले? 5. 7 वर आलं, 6 वर आलं, 5 वर आलं, पुढे 4 वर येईल, नंतर 2 वर येईल, नंतर 1. म्हणून 8 आकडा 8 का करतो? तो खाली आणतो जीवनामध्ये. आणि 9 आकडा स्थिर का राहतो? कारण तो ब्रह्मतत्वाचं द्योतक आहे. आणि म्हणून 18 दिवसाचा प्रवास आहे आळंदीमधून पंढरपूरकडे जाताना. मग 18 दिवस कळण्याकरता आपल्याला पहिल्या दिवशी अर्जुन विषाद योग कळावा लागतो. आळंदीमधून निघतोय म्हणजे आनंदामधून आपण निघतोय. पुढे दिघी नावाचं गाव आहे. माऊली सांगताय, तुझा प्रपंच मला दी आणि माझा आनंद तू घी. हे दिघी गावाचं समीकरण आहे. ते जर देता आलं आणि तो जर आनंद घेता आला तर आपल्याला वारीचा आनंद घेता येतो. मग साधक विश्रांती अवस्थेमध्ये जातो, पुढे विश्रांत वाडी. आणि मग इतकं पुण्य होतं का तो पुण्यामध्येच जातो. समजला काही? आणि नंतर मग पुढे दिव्य करावं लागतं. ते 7 वडाचं दिव्य आहे. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनहत, विशुद्धी, आज्ञा, सहस्रचार हे 7 दिव्य करावे लागतात. त्या सोपानाने वर जावं लागतं. तेव्हा निवृत्ती पदावरती आपल्याला जाता येतं, त्या मुक्तीवरती आपल्याला जाता येतं. त्याकरता ज्ञान देव फारच महत्वाचे आहेत. हे समीकरण लक्षात आलं ना? पहिला दिवस अर्जुन विषाद योग, दुसरा दिवस सांख्ययोग, तिसरा दिवस कर्मयोग, चौथा दिवस ज्ञानकर्म कर्मयोग, तिसरा दिवस कर्मयोग, चौथा दिवस ज्ञानकर्मयोग, 5वा दिवस ज्ञानकर्म संन्यास योग, 6वा दिवस आत्मसंयम, 7वा दिवस ज्ञान विज्ञान योग, 8वा दिवस अक्षर ब्रह्म, 9व्या दिवशी राजविद्या राजगुह हे योग कळावा लागतो, 10व्या दिवशी विभूती कळावे लागतात. मग 12व्या दिवशी भक्ती योगाचा आनंद. तुम्ही 12व्या दिवशी फक्त वारकरी बघा, काय तेजस्वितान काय ते. त्यांना तारीखही आठवत नाही, त्यांना वेळही आठवत नाही, दिवस कोणताही काहीच कळत नाही, फोनही कुठे पडला हे आठवत नाही. मग क्षेत्रज्ञ वागयोग. आणि असं करता 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 ज्यावेळेस श्रद्धात्रय वागयोगामध्ये आपण येतो आणि शेवटच्या 18व्या दिवशी आपण ज्यावेळेस वाखरीमध्ये येतोय त्यावेळेस आपल्याला मोक्ष संन्यास योग लक्षात आल्याच्या नंतर आणि मग पुढे म्हणा तुका म्हणे मोक्ष देखील कळस. आणि मग मोक्ष कळस पाहिल्याच्या नंतर मोक्ष, कारण मोक्ष संन्यास योग कळाल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय आणि पंढरीचा 18 दिवसाचा प्रवास. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आता मी अगोदर सांगितलं, एक चरण सोडलंय, बाकीचे सोडतो. सगळ्यांनी वरती हात करायचे. नियोजित वेळ आपली संपलेली आहे. एवढी विलक्षण गर्दी, एवढा भव्य दिव्य महोत्सव, हे शिंगवे गाव, या गावची समग्र टीम किती गोड, किती विलक्षण. जी व्यक्ती रोज 3 मिनिट हात वर करते
त्या व्यक्तीचे फुफ्फुस लहान मुलासारखे निरोगी होतात. म्हणून असे 3 मिनिटं झाले नाही तर तोपर्यंत हात वरती ठेवायचे. वा, वरती हात केल्याच्या नंतर वरती हात करून जी व्यक्ती टाळी वाजवते, टाळी 100 टाळ्या जी व्यक्ती रोज वाजवते त्या व्यक्तीला कधीच अटॅक येत नाही. 72,000 नाड्या शुद्ध करणारी तेजस्विता टाळीमध्ये आहे. म्हणून हा भव्य दिव्य आनंद विठोबा. ते टाळ 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 क्या बात आहे. पखवाज टाळी. आमचा टाळीचा आवाज किती जोरदार आहे. टाळ क्या बात आहे. पखवाज टाळी. टाळीचा आवाज कमी पडतोय. टाळ पखवाज टाळी. टाळ पखवाज टाळी. टाळ पखवाज टाळी. थांबा 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 थांबा. माता वर्ग एवढ्या उपस्थित आहे. तुम्ही पुरुष मंडळी डायरेक्ट 20%वरच आणून ठेवली. पुरुष मंडळी कोणाचा आवाज मोठा आणि गोड येते मला पाहू द्या. पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवतील, नंतर माता वर्ग टाळी वाजवेल. आपला पक्ष हारला नाही पाहिजे साहेबरावजी. आपला पक्ष हारला नाही पाहिजे. जोरदार आणि मोठ्याने टाळी वाजवली पाहिजे. पुरुष मंडळी टाळी. अजून एक संधी देऊ का. थांबा थांबा थांबा. 50 वर्ष आहे. जेवण सिद्धिविनायक मित्रमंडळ रेडी आहे ना सगळं. हो ओके. आणि आज कीर्तन सौजन्य आदरणीय श्री मोगल साहेब इथं आले तर उपस्थित झाले. त्यांचे वडिलांचं नाव आहे मावमरावजी. पुरुष मंडळी पुन्हा एकदा संधी देतो. जोरदार 50 वर्षासारखा आवाज आला पाहिजे. पुरुष मंडळी टाळी.
क्या बात आहे. अभंग तुमच्या पक्षातला होता, आता इज्जत तुम्ही पण ठेवली पाहिजे. माता वर्ग टाळी. वा 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 वा. आम्हाला वाटलं तुम्ही फक्त घरच चालवताय, तुम्ही महाराष्ट्र पलटी केलाय. असंच हसत राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. भगवंताने त्यांचा हात गोड बनवला, कारण भगवंताला माहिती आहे ज्या मातेच्या उदरी जन्माला यायचं आहे, ज्या मातेचा हात डोक्यावरून फिरवायचा आहे, त्या मातेचा हात गोड करावाच लागेल. म्हणून असा नियम आहे की आई डोक्यावरून हात फिरायला लागली की मुलाच्या डोक्याला केस यायला सुरुवात होते, आणि बायकोनी डोक्यावरून हात फिरवला सुरुवात होते. ज्यांचे गेले त्यांच्याकडे पाहून हसू नका. शास्त्र असं सांगतंय, खलवाटो निर्धनम क्वचित. ज्याचे टक्कल पडलेलं आहे अशी माणसं क्वचित निर्धन असतात, म्हणजे ते पैशावालेच असतात. त्यांचे बँक अकाउंट चेक करा, मला फोन करा नंतर, काय अडचण. आनंदी राहा, प्रसन्न राहा. कोणाला हिणवणं, कोणाला हे करणं असं नाही. समाधानी राहण्याकरता. तसं ऐका, 10 मिनटं जास्त झाले. 2025 ते 2028 हा कार्यकाल फार अवघड आहे, लक्षात ठेवा. उतरणी घ्या. आमच्या टाळ कार्यकर्ता एकदा जोरदार टाळी वाचव. ही काय टीम उपस्थित, एवढी छान. धात्रक बाबा तुमच्यापासून इकडे तेजस महाराज दागरे यांच्यापर्यंत काय गोड सगळी टीम उपस्थित आहे. ऐका, विविध गावातून सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. 2025 ते 2028 हा सगळ्यात अवघड कार्यकाल आहे. याच दरम्यान तिसऱ्या महायुद्धाला आरंभ होतोय की काय असे संकेत आम्हाला मिळायला लागले. युक्रेन इराणची परिस्थिती जाऊन पहा. जो बिस्किट पुडा तुमच्याकडे 5 रुपयाला, तो युक्रेनमध्ये आता जवळजवळ 2400 रुपयावरती गेलाय. अवघड सिच्युएशनमधून आपण पुढे चाललोय. अवघड परिस्थिती आहे. 28ला तिसरं महायुद्ध प्रारंभ होतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. 33ला संपेल, पण 100 कोटी लोक गायब होतील. गायब होतील म्हणजे वरून बॉम्ब पडला, कार्यक्रम संपला. म्हणून बाबांनो, आरेला कार्य करत बसू नका. काय परिस्थिती चालली उत्तराखंडमध्ये सध्या. गावाची गावं वाहून चाललेत महाराज, गावाची गावं. निसर्गाला कंट्रोल करतोय. पाठीमागे अमेरिकेमध्ये वन जळालं. कित्येक विमानाची दुर्घटना घडली. कित्येक घटना अशा घडताय की निसर्गाला कंट्रोल करतोय. न जाणो भविष्यामध्ये मुंबईसारखं शहर पाण्यात जाऊ नये असे सिच्युएशनमध्ये आपण येऊन ठेपलेलो आहोत. म्हणून एखादा जर तुम्हाला कोणी गाढव म्हटला, भाई मागे करू नका. तुम्हाला माहिती नाही का तुम्ही कोण आहात. शांततेने राहा, शांततेने जीवन जगा. आरेला कार्य करत बसू नका. ऐका, 21व्या शतकामध्ये जेवढं मेडिसिन महत्वाचं आहे तेवढंच मेडिटेशन पण महत्वाचं आहे. मेडिटेशनला महत्व द्या. रील्सचं जीवन जगू नका माता वर्ग, पुरुष मंडळी. रील्सचं जीवन जगू नका, रिअलचं जीवन जगा. तुमचे पण असे सोहळे होतील, एवढी ताकद या भूमीमध्ये आहे. आणि म्हणून आनंदी राहा, प्रसन्न राहा. आईवडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गावचा स्वाभिमान सांभाळा. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी या घरी असे आपलं भाग्य आहे. सद्गुरू ब्रह्मलीन सद्गुरू श्री शंकरपुरीजी महाराजांसारखे सत्पुरुष कुठेही संजीवन समाधी घेणार नाहीत. ज्या अर्थी त्यांनी शिंगव गाव निवडले त्या अर्थी ही भूमी दैदिप्यमान दिव्य आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि त्याचाच आजचा उद्घोष म्हणजे 50वा संजीवन समाधी सोहळा आपण संपन्न करतायत. एवढं भाग्य आहे. 50वा संजीवन समाधी सोहळा, सुवर्ण महोत्सव. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. डोमचा मंडप, साऊंड सिस्टीम एवढी गोड आहे. पठ्ठ्या करता एकदा जोरदार टाळी वाजूया. दोन्ही वादक यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजूयात. आणि आमचे हे सगळे गाणारी मंडळी, आमच्या आळंदीचं वैभव आहे. सदानंद महाराज, सुपेकर महाराज, दराडे शास्त्री महाराज त्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ गोड कीर्तन करतात. भगवानगडावरती 12 वर्ष डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजींच्या पदचरण कमलावरती बसून त्यांनी ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलेले भीमराव महाराज दराडे शास्त्री, तुम्ही पांडुरंग महाराज, ही तुमची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज तुमचं तर गाव मला वाटतं हेच आहे. तुम्ही सगळेजण तुम्ही इथं आलात, मनस्य अभिवादन करतो. पार्थ महाराज, तुम्ही तेजस महाराज नागरे. आणि म्हणून या गावच्या अनुषंगाने मला माझे मित्र आदरणीय श्री योगेशजी महाराज आव्हाड, खूप कौतुक केलं होतं तुमच्या गावचं त्यांनी, आणि खूप छान सांगितलं. सन्माननीय श्री भास्कररावजी गीते कुठे बसलेत तुम्ही? अरे वा वा,
तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. मला काही विशेष कोणाचं नाव उल्लेख करायचं सांगितलं नाही. पहिली ऑर्डर मला फोन केल्यानंतर सन्माननीय श्री आपल्या सर्वांचं लाडकं, म्हणजे मी त्यांचं नाव घेतोय, म्हणजे असं कोणी बाकीच्या गैरसमज करून घ्यायचा नाही. सन्माननीय श्री माझे लाडके मित्र अध्यक्ष, ज्यांनी संत श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थांचं अध्यक्षपद भूषवलं, ते निलेशजी महाराज गाढवे, ज्यांचे जावई आहेत ते सन्माननीय साहेबरावजी डेरले. त्यांनी सर्वांच्या वतीने फोन केला. रामदासजी सानप असतील, प्रवीणजी डेरले असतील, ही सगळी टीम तुमची, आणि मला इथं आल्याच्यानंतर खूप समाधान वाटलं. तसं गावचं मोठं नेतृत्व सन्माननीय श्री गणेशजी गीते सध्या मोठं राजकीय नेतृत्व सांभाळत आहेत. त्यांचे बंधू गोकुळ भाऊ इकडून सगळे टीम बसलेले आहे. म्हणून तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुनश्च सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. 2 मिनटं मी तुमचे जास्त घेतले, सगळ्यांची माफी मागतो, कारण मी थोडंसं 2 मिनटं लेट आलो होतो. आणि म्हणून मग पूर्ण अभंग की ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर या टीकेशी सोपा आहे. त्या टीकेला वरदान आहे समग्र ज्ञान होण्याचं. ज्ञान केवळ मूढालाच होईल. अहो, ज्या दगडाला पाठ लावून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगितली, त्या परीचा खांबा करता नेवास्यामध्ये भव्य दिव्य मंदिर आहे. ही संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्शातली ताकद आहे. आणि जनाबाई म्हणतात, आज जर कोणी ज्ञानेश्वरी वाचली, मी साष्टांग प्रणिपात करेल. नक्कीच तुम्ही उद्यापासून वाचण्याकरता संख्या वाढवा. जसे आज एवढ्या कीर्तनाकरता बहुसंख्येने उपस्थित आहात, उद्या सुद्धा सकाळच्या पारायणाला आपली उपस्थिती विलक्षण असली पाहिजे. एवढ्या करताच मी आज हा अभंग तुमच्या समोर निवडला. पुनश्च एकदा सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या तालुक्याचं मोठं वैभव वैकुंठवाशी निवृत्ती दादा घोरवडकर, बरोबर ना, त्यांचंही या भागामध्ये विशेष कार्य पाहायला मिळतं. आमचे कसबे सुकेनीवरून सगळी बरीच टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही. आमचे हिंगणवेडेवरून सगळी टीम बरीच उपस्थित आहेत. नागरे बाबा समोर बसलेले आहेत. ही सगळी एवढी सगळी उपस्थित टीम, सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. जाता जाता एवढे सांगेल की गम के अंधेरे रात में दिल को न बेकरार कर, सुबह जो आएगी सुबह का इंतजार कर. सपने तो सब सजाते लेकिन टूट जाते, सपने तो सब सजाते लेकिन टूट जाते. इस धर्म मंडप में वही आते, इस धर्म मंडप में वही आते हैं जिसे सदगुरु शंकरपुरी जी महाराज बुलाते, जिसे सदगुरु शंकरपुरी जी महाराज बुलाते हैं. बाहेरच्या देशामध्ये सप्ताह करायचा आहे, कारण मी संस्कृत शिकवायला अनेक देशात जाऊन आलो, ह्याच कपड्यावरती जाऊन आलो. माझी इच्छा आहे एकदा टाळ मृदुंग बाहेरच्या देशामध्ये वाजावा, आणि म्हणून आज आवर्जून तो वाजला पाहिजे. याकरता आपल्याला जायचंय. ज्यांना माझ्या बरोबर यायचंय, एक तर मॉरिशसला नियोजन होईल, किंवा दुबईला होईल, किंवा मलेशियामध्ये होईल. म्हणजे आपल्याला खर्चाला व्यवस्थितमध्ये सगळ्याला कोणाला तरी बऱ्याच जणांना इच्छा असते एखादा देश पाहण्याची. आवर्जून चला, दिवसभर देश पाहू. सकाळी योगा काकडा घेऊ, दिवसभर देश पाहू, संध्याकाळी हरिपाठ घेऊ, कीर्तन घेऊन शेवटच्या दिवशी धोतर, नऊवारी मातावर्ग, आणि त्या शहरातून मोठी दिंडी मिरवणूक काढू. अशा पद्धतीने आवर्जून नियोजन करू. ज्यांना यायचं असेल त्यांनी माझा नंबर दराडे शास्त्री महाराजांकडून घ्या. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. एवढं सुंदर नियोजन आहे. मी तर असं वाटलं हा कार्यक्रम सिंगवेमध्ये नाही, बाहेरच्या देशात आहे की काय, अमेरिकेत सुद्धा असा होणार नाही. एवढं गोड वातावरण तुम्ही इथं तयार केलं. तसं आमची नेहमी इच्छा, आमच्या आता कीर्तनकारी तुमपुढे बस स्टॉपवरती नाही, तो एअरपोर्टवरतीच भेटला पाहिजे. त्या गायकांनी सगळ्यांनी म्हणावं, आताच आम्ही अमेरिकेमधून भजन करून आलोय. धवन सर तुम्ही म्हणावं, आताच मी स्वित्झर्लंड मधून पखवाद वाजून आलोय. सगळ्या टीमनी बोलावं, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलोय. आमच्या तुषार महाराजांनी म्हणावं, मी आताच पाकिस्तान मधून पखवाद वाजून आलोय. जरा मजबूत माणूस दिसतोय म्हणून पाठवावं लागेल. आणि आवर्जून असं व्हावं. संप्रदाय ग्रेट आहे, भारतीय फिलॉसॉफी ग्रेट आहे, संतांचे तत्वज्ञान ग्रेट आहे, जगाने पाहावं. आणि ह्या टाळकऱ्यामधून, ह्या मुलामधून एकदा ज्ञानेश्वरी इंग्लिशमधून सांगणारे वक्ते तयार व्हावेत, एवढीच अभिलाषा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. बाबांनो, तुम्ही एवढं खर्च करून एवढं भव्य दिव्य नियोजन केलंय. तुमच्याकडे पैसा जास्त आहे, तुमच्याकडे वेळ आहे म्हणून केलेलं नाही. तुम्हाला हे पक्क माहिती आहे की गुन्हा घडल्याच्या नंतर, महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा काम करते, पण गुन्हा घडू नये हे सांगण्याकरता ही नारदाची गादी काम करते. म्हणून या गादीला तुम्ही सांभाळतायत, तुम्हाला प्रणिपात करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. निवृत्ती राया, राया सोपान बाई, ज्ञान सगळे
वाचवी अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचा आजचं हे दुसरं पुष्प ज्यांनी गुंफलं असे हरिभक्त परायण डॉक्टर हरिदास महाराज पालवे शास्त्रीजी आळंदीकर यांनी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी या संत जनाबाई यांच्या अभंगावर सुंदर असं निरूपण केलं. अत्यंत आपल्या मुखारविंदातून तेजस्वी वाणीतून आम्हा सर्व श्रोते वर्गांना कृतकृत्य केलं. याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सद्गुरू शंकरपुरीजी महाराज भजनी मंडळ यांच्या वतीनं मी त्यांचे पूर्ण व्यक्त करतो. कृपया उठू नका. महिला भगिनी एक पण उठलेले नाही. पुरुष वर्गाने अगदी 1 मिनिटासाठी बसा. सगळ्यांनी खाली बसा. आपलं